तू सखी, तू प्रिया, तू रूपा, तू मोहिनी. स्वामिनी, स्वामिनी, स्वामिनी. स्वामिनी अत्याधुनिक आणि पारंपरिक साड्यांचं विलोभनीय दालन. तुमची आवड जाणणारं, तुमचं सौंदर्य उजळवणारं स्वामिनी. सौभाग्य सुंदर लेऊनी वसने उभी मन भावनी. स्वामिनी विझलँड बिल्डिंग, कुमठेकर रोड, पुणे. साड्यांची महाराणी स्वामिनी. आनंदाश्रूंची साक्षीदार स्वामिनी, साड्यांची महाराणी स्वामिनी. मानवी जीवनात, समाजात स्वास्थ्य व आनंद नांदावा. नवीन पिढीला हा सांस्कृतिक वारसा समजावा म्हणून ही मालिका सादर करीत आहोत. याद्वारे कुठल्याही अंधश्रद्धेचे अथवा अनिष्ट प्रथेचे आम्ही समर्थन करत नसून कुणाच्याही भावना दुखावण्याचा आमचा हेतू नाही. स्वामिनी, साड्यांची महाराणी. तू शतरूपा शुभंकरी, तू शतरूपा शुभंकरी. वर्णू किती तुझ परोपरी, वर्णू किती तुझ परोपरी. तू शतरूपा शुभंकरी, तू शतरूपा शुभंकरी. वर्णू किती तुझ परोपरी, वर्णू किती तुझ परोपरी. तू शतरूपा शुभंकरी. सुखदा वरदा पावन तू, अमृत मधुरा जीवन तू. सुखदा वरदा पावन तू, अमृत मधुरा जीवन तू. चिच्छक्ती जणू तू त्रैलोक्याची, तूच स्वामिनी खरोखरी. स्वामिनी खरोखरी. वर्णू किती तुझ परोपरी, वर्णू किती तुझ परोपरी. तू शतरूपा शुभंकरी, तू शतरूपा शुभंकरी. ए आजी, काय ग? विड्याच्या पानावर रक्तचंदनाने सूर्याचं चित्र काढून तू पूजा केली आहेस ना? मग कुठलं व्रत आहे? अगं, ते आदित्य राणूबाईचं व्रत. आदित्य राणूबाई? हे नाव जरा विचित्रच वाटतंय ना. अगं, आदित्य म्हणजे सूर्य आणि राणा या शब्दाचं अपभ्रष्ट रूप म्हणजे राणूबाई. अच्छा अच्छा, म्हणजे हे सूर्यदेवाचं व्रत आहे तर. हो, बर का म्हणे. अगो, ही आदित्य राणूबाईची कहाणी सुद्धा मोठी मनोरंजक आहे बर का. हो. एका गावात खूप पूर्वी एक ब्राह्मण राहायचा. एकदा नित्यनेमानं तो समिधा, फुलं, दुर्वा आणायला रानात गेला होता. अरे छा, हे काय? या स्त्रिया इथे कसली पूजा करता आहेत? भगिनींनो, तुम्ही कोण आहात आणि ही कसली पूजा करता आहात? आम्ही नागकन्या देवकन्या आहोत. आम्ही इथे आदित्य राणूबाईच्या वशाची पूजा करतो आहोत. आदित्य राणूबाई? हो. मला हा वसा सांगाल? नाही रे ब्राह्मणा, उठशील माचशील, घेतला वसा टाकून देशील. उतणार नाही, मातणार नाही, घेतला वसा टाकणार नाही. मी गरीब ब्राह्मण आहे. आदित्य राणूबाईचे व्रत निष्ठेने करेन. ठीक आहे, ऐक. आणि म्हणे त्या ब्राह्मणानं ठरवल्याप्रमाणे आदित्य राणूबाईचं व्रत केलं आणि सूर्यदेवांच्या कृपेनं
त्याच्या घरात भरभराट आली. हं. त्याच्या दोन्ही मुलींची लग्न झाली. कुणाशी माहितीये? कुणाशी? अगो, एकीचं लग्न राजाच्या मुलाशी झालं आणि दुसरीचं झालं प्रधानाच्या मुलाशी. मग एक दिवस तो आपल्या मुलींना भेटायला गेला. हं. पहिल्यांदा गेला राजाच्या सुनेकडे. या बाबा. दासी, यांच्यासाठी गुळ पाणी आण. नाही मुली, तुझ्याकडे मी गुळ पाणी काही घेणार नाही. का हो? मला आदित्य राणूबाईंच्या व्रताची कहाणी सांगायची, ती तू ऐक. बाबा, कहाणी ऐकली असती, पण मला नाही वेळ. का ग? अहो, काय सांगू, महाराजांना जायचंय मृगयेला. त्यांना जेवायला उशीर झालेला अजिबात चालत नाही. अगं, कहाणी ऐकायला असा कितीचा वेळ लागणार आहे? नको ग बाई, मला नाही वेळ. आणि अशा कहाण्या ऐकून कुणाचं भलं झालंय? अशा प्रकारे तो ब्राह्मण निराश होऊन धाकट्या मुलीकडे गेला. मग तिने तरी ऐकली का त्याची कहाणी? हो तर, अगदी मनोभावे ऐकली. हं. अगं, नुसती ऐकलीच नाही, हं. तर वडिलांकडून पूजाविधी समजावून घेऊन हं. श्रावण मासापासून आदित्य राणूबाईचं व्रत करायला सुरुवातही केली. मग सूर्यदेवांच्या कृपेनं तिला सुख, शांती, समृद्धी प्राप्त झाली. आणि मग राजाच्या राणीचं काय झालं? सूर्यदेवांच्या अवकृपेनं तिचं सगळं गेलं. नवरा मृगयेला म्हणून गेला, तो परत आलाच नाही. हं. मग तिचं राज्य गेलं, नवरा गेला, सुख संपत्ती गेली. अगदी अन्नान्न दशा झाली बघ तिची. आई, आपली अवस्था भिकाऱ्यासारखी झाली आहे ग. खायला अन्न नाही, ल्यायला वस्त्र नाही. बाबा कुठे गेले माहीत नाही. काय करावं? बाबा रे, कुठल्या कर्माचे भोग आहेत माहिती नाही. जिथं फुलं वेचली तिथं गौऱ्या वेचाव्या लागतात. आई, आपण मावशीकडे का जात नाही? मावशी आपल्याला परकी आहे का? बाबा रे, तरीही एवढं सगळं पोरांचं लेंढार घेऊन तिच्या दारी भिकाऱ्यासारखं जाणं मला तरी पसंत पडत नाही. त्यापेक्षा तू असं कर ना, काय करू सांग? तूच जा आपल्या मावशीकडं. तिला आपली परिस्थिती समजावून सांग. म्हणावं, पाठची असलीस तरी पोटच्या प्रमाणे प्रेम केलंय मी तुझ्यावर. वेळेला मदत कर. तुझे उपकार जन्मभर विसरणार नाही. चालेल आई, मी आत्ताच जातो मावशीकडे. ठीक आहे, जा. रीतभात म्हणून तिला द्यायला सुद्धा काही नाही माझ्याकडं. जा तू. आजच स्वामिनी सारीज पुणे या यूट्यूब, फेसबुक आणि इंस्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला भेट द्या, सबस्क्राईब करा आणि स्वामिनीशी कनेक्ट व्हा. मग थोरल्या बहिणीचा मुलगा मावशीकडे गेला. तिनं त्याला जेऊ खाऊ घातलं, न्हाऊ माखू घातलं आणि मग एक कोहळा घेऊन तो आतून पोखरला. त्यामध्ये सोन्याच्या मोहरा भरून त्याच्या जवळ दिला. मग पण नशीबच फुटकं, त्याला कोण काय करणार? अगं, सूर्यनारायण माळ्याच्या रूपानं आला हं. आणि हातीचा कोहळा काढून घेतला. हं. हा हात हलवत घरी आला. मग मग थोरलीनं दुसऱ्या आदित्यवारी दुसरा मुलगा पाठवला. मावशीनं त्याला पण जेव खाऊ घातलं, कपडे लत्ते दिले आणि एका काठीत भरून मोहरा दिल्या. हं. यावेळी सूर्यनारायण गुराख्याच्या रूपानं आला आणि काठी घेऊन निघून गेला. अशा प्रकारे हिनं मुलांना पाठवावं आणि सूर्यदेवानं विविध रूपं घेऊन त्याच्या जवळची संपत्ती काढून घ्यावी असं घडलं. शेवटी ही स्वतःच उठून बहिणीकडे गेली. त्या दिवशी सुद्धा नेमका आदित्यवारच होता. बाईसाहेब, तुमची मोठी बहीण आलीये. अगं बाई, कुठे आहे ग ती? तळ्याच्या पाळी उभी राहिली. अगं, तिला तिथंच का उभी केलीस? तिला घरी आण, न्हाऊ घाल, माखू घाल, नवी वस्त्र नेसव आणि मग माझ्याकडे घेऊन ये. माझी आदित्य राणूबाईची पूजा संपतच आलीये. ठीक आहे, आणते मी त्यांना. ये ताई, ये. धाकटे, माझं नशीब फुटलं ग. थांब ताई,
अगं भरल्या घरात अशी अशुभ भाषा नको बोलूस. माणूस जसा बोलतो तसा विचार करतो, आणि जसा विचार करतो तशी कृती करतो, आणि जशी कृती तसं भाग्य. म्हणून ना ताई, कायम सद्विचार करावा. बाई ग, खाती पिती आहेस म्हणून चुरू चुरू बोलतीयस. ही पूजा कसली ग? जी तू लाथाडलीस ती मी स्वीकारली. अगं म्हणून तर माझं भाग्य फळफळलं. मी समजले नाही. ताई, आठव बरं, जेव्हा तुझ्याकडे बाबा आले होते तेव्हा ते तुला म्हणाले होते माझी कथा ऐक म्हणून. पण तुला तेव्हा वेळ नव्हता ना, आणि म्हणून तू आदित्य राणूबाईची कथा ऐकली नाहीस. त्यामुळे सूर्यदेवांचा तुझ्यावर कोप झाला. तुझं होतं नव्हतं ते गेलं. अरे देवा, असं झालं होय? पण आता मी काय करू? माझं ऐक ताई, तू आदित्य राणूबाईचा वसा घे. उतू नकोस, मातू नकोस. घेतला वसा टाकू नकोस. दे ग बाई, दे मला वसा दे. खूप शिक्षा भोगलीये मी. अशा प्रकारे बहिणीकडून वसा घेऊन तिनं आदित्य राणूबाईचा वसा वसला. तसं तिचं गेलेलं भाग्य तिला परत मिळालं. राजानं तिला बोलावणं धाडलं. परत घेऊन जायला लागला. वाटेत जाताना तिला आठवलं, आज रविवार, आदित्य राणूबाईच्या वशाचा वार. तिनं पूजा मांडली. काय ग, ही कसली पूजा? ही माझ्या आदित्य राणूबाईच्या वशाची पूजा. या वशामुळेच आपल्याला गेलेलं भाग्य परत मिळालं. कर कर पूजा कर. परमेश्वराचा कृपाप्रसाद आपल्या पाठीशी सतत हवा. यासाठी न विसरता कायम हा वसा पूजत जा. मुला, जा बरं. गावात कोणी उपाशी तापाशी आहे का याचा शोध घे. आई, उपाशी तापाशी कोणी नाहीये. हा, पण एक मोळी विक्या डोक्याला हात लावून बसलाय. त्याची मोळी विकली जात नाहीये. जा मग, त्याला कहाणी ऐकायला घेऊन ये. येतो. बर का म्हणे, मुलानं मोळी विक्याला बोलवून आणलं. हा. मोळी विकणारानं कहाणी ऐकली तेव्हा त्याच्या सगळ्या मोळ्या विकल्या गेल्या. बर. मग पुढच्या रविवारी त्यांनी एका माळ्याला बोलावलं. हा. त्याच्या पुढच्या रविवारी तर हातपाय नसलेल्या, मांसाचा गोळा बनून पडलेल्या एका इसमाला त्यांनी ही कहाणी ऐकवली. आणि काय चमत्कार! काय? अगो, माळ्याचा मळा फुलायला लागला. हातपाय नसलेल्याला हातपाय फुटले. अशा प्रकारे आदित्य राणूबाईचा वसा घेऊन सगळेच सुखी झाले. ओके. म्हण्या, या सगळ्या कहाणीचं तात्पर्य हेच की कितीही पैसा आला, श्रीमंती आली तरी मस्तवाल बनू नका. देवाला कधीही विसरू नका. एक्झॅक्टली. आणि म्हण्या, आणखी एक गोष्ट. काय? आर्यांपासून आपल्या देशात सूर्योपासनेला अत्यंत महत्व आहे बर का. अगं, सूर्य हे तेजाचं प्रतीक. शिवाय सूर्य हा सगळ्या ग्रहांचा पिता मानण्यात येत असल्यानं त्याची पूजा म्हणजे तेजाची पूजा. आणि ही सर्वच ग्रहांची पूजा ना. आणि बाबा, बोल. गायत्री मंत्र हा पण सूर्याचाच मंत्र आहे ना? हा. अगं, रामदास स्वामींनी नाशिक जवळ टाकळी इथं या गायत्री मंत्राची 12 वर्ष उपासना केली होती. बापरे. तुला एक छान मंत्र सांगतो सूर्याचा. हा, सांगा ना. आपण तो नीट लक्षात ठेव आणि रोज म्हणत जा बर का. हो, नक्की. ऐक, मंत्र ऐक. नमः सूर्याय शांताय सर्व रोग विनाशिने ममेप्सितं फलं दत्वा प्रसीद परमेश्वर. आजच स्वामिनी सारीज पुणे या यूट्यूब, फेसबुक आणि इंस्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला भेट द्या. सबस्क्राईब करा आणि स्वामिनीशी कनेक्ट व्हा. श्रोते हो, आपण ऐकत होता साड्यांची महाराणी स्वामिनी द्वारा प्रायोजित व्रतकथामाला स्वामिनी. संकल्पना नावेद आणि जावेद शेख. निवेदन सुनेत्रा मंकणी, रवींद्र मंकणी. लेखन प्रताप देशमुख. सहभाग रवींद्र बापट, वृषाली पटवर्धन, सायली बापट, मानसी लोणकर.
हितेंद्र नाईक, गौतम बापट. निर्मिती व्यवस्था शेखर काळे. ध्वनी व्हायब्रेनिया द स्टुडिओ. ध्वनिमुद्रण सुनील पानसरे. निर्मिती रोहन्स आय पुणे. आनंदाश्रूंची साक्षीदार स्वामिनी, साड्यांची महाराणी स्वामिनी. तू सखी, तू प्रिया, तू रूपा, तू मोहिनी. स्वामिनी, स्वामिनी, स्वामिनी. स्वामिनी, अत्याधुनिक आणि पारंपरिक साड्यांचं विलोभनीय दालन. तुमची आवड जाणणारं, तुमचं सौंदर्य उजळवणारं स्वामिनी. सौभाग्य सुंदर लेऊनी वसने उभी मन भावनी. स्वामी स्वामिनी, विझलँड बिल्डिंग, कुमठेकर रोड, पुणे. साड्यांची महाराणी स्वामिनी.